हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन, म्हणजे सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण. बघा, आपण याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं बघूया डायव्हर्सिटी इन प्लांट. व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. सम प्लांट आर लाईक ग्रास अँड शॉर्ट, व्हाईल अदर आर टॉल and have canopy. Some plants grow underwater while some float on water. We find some plants grow even in desert. Moreover, we find that there is a lot of variety in the same type of plant. बघा, there are different type of व्हरायटी इन राईस अँड व्हीट. म्हणजे बघा, आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. काही गवत, उंच वनस्पती, काही पाण्याखाली, काही पाण्यावर तरंगणाऱ्या, तसंच काही वाळवंटामधल्या. आणि बघा, एकाच प्रकारच्या, म्हणजे आता गुलाब घ्या, तुम्ही रोज घ्या, रोज रेड असतं, येल्लो असतं, व्हाईट असतं, पिंक असतं. तसंच तांदूळ घ्या, तांदूळ आंबेमोहर असतो, बासमती असतो, कोलम असतो, वाडा कोलम असतो. असे वेगवेगळे प्रकार एकाच प्लॅन्टमध्ये सुद्धा असतात. बघा, इथे तुम्हाला वनस्पती, गवत, हे सगळे पिक्चर दाखवलेले आहे, पाण्यातील वनस्पती. पुढे बघूया आपण आता. प्लांट मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट. म्हणजे जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला म्हणतात स्वयंपोषी, ऑटोट्रॉपिक प्लांट. फॉर एक्झाम्पल, हिबिस्कस, पोमोग्रॅनेट, पेरिविंकल, म्हणजे जास्वंद, डाळिंब, सदाफुली, अशा प्रकारचे. सम प्लांट लाईक फंगस, डोडर यूज अदर प्लांट फॉर फूड अँड आर सेड टू बी हेट्रोट्रॉपिक प्लांट. म्हणजे काही वनस्पती, फंगस म्हणजे काय, बुरशी, किंवा अमरवेल आपण बघितलेले, हे कसे आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना परपोषी म्हणतात. पहा, पुढे आहे प्लांट्स लाईक द पिक्चर. प्लांट इवन कन्झ्युम इन्सेक्ट, दे आर इन्सेक्टिव्होरस. म्हणजे काही वनस्पती, बघा इथे दिसते हे तुम्हाला, ह्या वनस्पती इन्सेक्टिव्होरस आहेत. त्यांचं फंक्शन कसं चालतं बघा, इथे ओपन आहे हे, त्याच्यामध्ये इन्सेक्ट आला, तो आत बसला की त्या करतात, हे मिटून घेतात पानं, आणि इन्सेक्ट त्यांचं आतल्या आत त्याचं पचन केलं जातं. इथे बघा, हे इथे ही अमरवेल, तुम्हाला मी मागच्या लेसनमध्ये पण सांगितलेलं आहे याच्याबद्दल एक्सप्लेनेशन. हे काय करते, स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून ती दुसऱ्या झाडांवरती वाढते आणि त्या झाडांमधलं जे न्यूट्रिशियस मटेरियल असतं ते ती स्वतः ओढून घेते. त्याला म्हणायचं हेट्रोट्रॉपिक. आणि हा इथे दाखवलेला आहे इन्सेक्टिव्होरस. इन्सेक्ट खातात ते लोक, ते वनस्पती. पुढे बघूया आपण द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. बघा, एक इथे फिगर बघा आधी, ही स्ट्रक्चर ऑफ प्लांट. प्लांट आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. काय काय असतं प्लांटला? लीफ. द लीफ इज फ्लॅट. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल ऑफ फूड प्रोडक्शन ऑफ फूड. बघा, क्लोरोफिल असतं लीफमध्ये, याच्या साहाय्याने फोटोसिंथेसिस हा प्रक्रिया केली जाते, म्हणून लीफ हे एकदम महत्त्वाचं रोल प्ले करतं. पुढे आहे फ्लॉवर. दिस इज मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट. बघा, हे फ्लॉवर कसं असतं, अट्रॅक्टिव्ह असतं. इट इज कनेक्टेड टू स्टेम बाय द स्टॅल्क. त्याला एक स्टॅल्क असते, त्याच्याने ते स्टेमला कनेक्ट झालेलं असतं. अ फ्लॉवर हॅज टिपिकल कलर अँड शेप. फ्लॉवर इज इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शनसाठी फ्लॉवर हे सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. हे कसं ते तुम्हाला पुढे लेसनमध्ये कळेलच. पुढे आहे स्टेम. स्टेम म्हणजे बघा, हे ज्याला पानाच्या फांद्या, फळं आलेत, हे जे मुळामध्ये आहे याला म्हणायचं स्टेम. द हाईट अँड शेप साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. स्टेम उंच झाली, झाड उंच. स्टेम्स छोटी असेल, झाड छोटं. द स्टेम कॅरी आउट फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. स्टेममध्ये फूड हे स्टोरेज केलं जातं. इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्ह सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. बघा, रिप्रोडक्शन कशामुळे, ते फळं आणि फुलं, पण त्याला आधार कोण देतं, तर स्टेम. पुढे आहे, इथे आपण बघूया फ्रूट. फ्रूट हॅज डिफरंट शेप. फ्रूट कंटेन वन or more seed.
बघा फ्रूट हे कसे आहेत, फ्रूट्स हे वेगवेगळ्या साईज, वेगवेगळ्या कलर आणि वेगवेगळ्या टेस्टचे असतात. तसंच द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज म्हणजे घेवड्या किंवा वाटाण्याच्या शेंगा हे सुद्धा त्या झाडाचं फळच आहे बघा. आणि खाली आहे सगळ्यात महत्त्वाचं रूट. रूट होल्ड द सॉइल फर्मली अँड anchor the plant. The main function of the root are to absorb and transport water and nutrient from the soil. रूट्स काय करतात तर हे जमिनीमधलं पाणी आणि अन्न शोधतात आणि ते ह्या स्टेम मार्फत, रूट हे स्टेम पर्यंत पोहोचवतात आणि स्टेम मार्फत हे फळं, फुलं, पानं या सगळ्यांना हे अन्न पोहोचवलं, पाणी आणि हे पोहोचवलं जातं. तसंच या पाणी आणि क्लोरोफिलच्या साह्याने सनच्या लाईटमध्ये हे फोटोसिंथेसिस हे कार्य केलं जातं आणि फूड निर्माण केलं जातं. त्यामुळे फ्लॉवर, लीफ, स्टेम, फ्रूट आणि रूट हे 5 पार्ट्स आहेत प्लांटचे. पुढे बघा, नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. अप टू नाऊ इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट हॅज बीन कलेक्टेड. म्हणजे आत्तापर्यंत 1,00,000 प्लांटचा हे केलेला आहे. तर त्याचा अभ्यास कसा केलेला आहे बघा. द सायंटिस्ट कॅरोलन लिनियस या सायंटिस्टने काय केलेलं आहे तर प्रथम वनस्पतीचे वर्गीकरण करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी जी पद्धत वापरलेली आहे ती बघा, तुम्हाला एक खाली हे दिलेलं आहे, बघूया आपण. नेम ऑफ प्लांट रोज. व्हेअर डज द प्लांट ऑकर. नेचर ऑफ द स्टेम म्हणजे नेचर कसं आहे त्याचं, हार्ड आहे, सॉफ्ट आहे, हाईट किती त्याची वाढते आपण बघतो, किती हाईट असते त्याची. 1.5 मीटरपर्यंत ते झाड 2 मीटर फार फार तर वाढतं. त्याच्या ब्रँचेस कशा असतात, त्याचे लिव्ज कसे बघितलेत आपण, बघितले तुम्ही रोजचे लिव्ज कसे असतात. एका ह्याला 5 असे छोटे छोटे लिव्ज असतात. ते 5 लिव्ज मिळून ॲक्च्युली रोजचं एक लीफ तयार होतं. फ्लॉवर कसे असतात त्याचे वेगवेगळ्या कलरचे असतात, त्याच्यात शेप वेगवेगळे असतात, तसंच त्याचे कलर वेगवेगळे असतात, स्मेल त्याचा फ्रॅग्रन्स वेगवेगळा असतो. नेचर ऑफ फ्रूट, त्याला फ्रूट येतं का, कसं असतं, तर आपण रोजचं फ्रूट कधी बघितलेलं नाही. आणि यूज, विच पार्ट इज यूज, कोणता पार्ट आपण वापरतो तर रोजचा आपण फुल हा पार्ट वापरतो, गुलकंद वगैरे करण्यासाठी वापरला जातो. पुढे आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. वी कॅन इझिली नोटीस द differences in the shape height of the plant in our surrounding. बघा इथे वेगवेगळ्या शेपचे तुम्हाला प्लांट दिसत आहेत, कमी हाईटवाले, जास्त हाईटवाले, असे वेगवेगळे प्लांट दिसत आहेत. बघूया आपण आता इथे पहिले ट्री बघूया आपण. सम प्लांट ग्रो टॉल, देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड. म्हणजे त्यांचं बघा किती मोठं आहे हे स्टेम, ट्रंक किती हार्ड आहे. दे हॅव ब्रँचेस ॲट सम हाईट अबाउट द ग्राउंड. त्यांचे ब्रँचेस बघा ग्राउंडला चिकटले नाहीत, थोडेसे वरती आहेत. दे बियर फ्लॉवर फ्रूट फॉर मेनी इयर. ते खूप वर्षापर्यंत, बघा आंब्याचं एक झाड घेतलं तर तुम्ही किती वर्षानुवर्ष आंबा हे झाड देतं. ट्री आर टॉल अँड बिग अँड पेरिॲन्युअल दॅट इज दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. त्याला म्हणायचं पेरिॲन्युअल म्हणजेच बहुवार्षिकी, म्हणजे ते खूप वर्ष जगतात. पुढे आहे व्हॉट आर द सिमिलॅरिटीज. पहा, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन हिबिस्कस, ऑलियंडर अँड लँटना प्लांट. बघा म्हणजे जास्वंद, कण्हेरी आणि घाणेरी असे 3 तुम्हाला हे दिलेले आहेत. ते कसे आहेत, श्रब आहेत. ते बघा इथे बाजूला पिक्चर दिसतंय, हे म्हणायचे श्रब. कसं आहेत श्रब तर हे जमिनी लगतच वाढतात. बघा ह्याच्या फांद्या काही एकदम जमिनीच्या लगतच आहेत, त्याला लगेचच खालून त्याचं खोडबीड वाढत नाही, लगेचच फांद्या फुटतात आणि त्यांचं ट्रीच्या ह्याच्यामध्ये ते आकाराने लहान असतात आणि खोड पण त्याचं म्हणजे स्टेम हे त्याचं ट्री इतकं मोठं नसतं आणि 2 ते 3 मीटरपर्यंत ह्याची उंची वाढते. थर्ड आहे व्हॉट इज द सिमिलॅरिटीज बिटवीन फेंग्रिक अँड पेरिविंकल. म्हणजे मेथी माहिती आहे तुम्हाला, झाड मेथीची भाजी आणि सदाफुली, याच्यामध्ये काय फरक आहे तर ह्याला म्हणायचं हर्ब्स, रोपटी मराठीमध्ये. हर्ब्स गो 1 to 1.5 मीटर टॉल. ते 1 ते 1.5 मीटरच उंच वाढतात आणि रोपट्याची
द स्टेम ऑफ हर्ब आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल. ते फ्लेक्झिबल असतात बघा. सदाफुलीचं झाड आपण सहज हात लावला तरी तुटू शकतं कम्पेअर टू दोज ऑफ ट्री अँड बुश. बुशपेक्षा सुद्धा ते बुश बघा, इथे हे बुशेस दिसत आहेत. आणि तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये बघा इथे कुठेतरी एक पेरीविंकल पिक्चर दाखवलेलं आहे. हे बघा पेरीविंकल, किती छोटं झाड दिसतंय हे. ह्याला म्हणायचं रोपटं म्हणतात ह्याला. म्हणजेच काय म्हटलं जातं बघा इथे आपल्याला दिलेलं आहे हर्ब्स. हर्ब्स, श्रब आणि ट्री, 3 प्रकार बघितले. अकॉर्डिंग टू साइज, हाईट अँड देअर स्टेम, प्लांट कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप: ट्री, श्रब आणि हर्ब. आपण 3 प्रकार बघितलेले आहे. पुढे आहे वाईन. वाईन्स म्हणजे काय? वेल, क्रीपर सुद्धा म्हणतो आपण त्याला. सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रो. बघा इथे द्राक्षाचे वाईन दिलेले आहेत, ग्रेप वाईन्स. सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड. काही ग्राउंडवरती सुद्धा. आता बघा पंपकिनचा जर वेल असेल भोपळ्याचा, तर तो बघा ग्राउंडवरती, कारण तो वरती चढला वेल, ते भोपळे खाली पडतील, लटकतील का झाडाला एखाद्या? तर नाही, ते खालीच ग्राउंडवरतीच तो वेल वाढतो बघा. तसंच वॉटरमेलॉन सुद्धा दिलंय, ते सुद्धा ग्राउंडवरतीच वाढतं. पण तोंडली, द्राक्ष, हे पडवळ, हे वेल कसे जातात? तर वरती चढतात झाडाच्या. द स्टेम्स ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल. आणि हे सगळ्यामध्ये कॉमन काय? तर त्यांचे बघा, त्यांचं खोड असं मजबूत असतं का? तर नाही, एकदम मऊ असतं, हात लावला तरी ते तुटेल, इतकं सॉफ्ट. आणि ग्रीन कलर. इट ग्रो रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. म्हणजे ते एखाद्या सपोर्टनी फास्टवरती वाढतात. पुढे बघा, पुढे तुम्हाला दिलेलं आहे बघा, हे आपण आधी बघितलं हर्ब, श्रब, ट्री आणि वाईन्स. आता पुढे आपण किती वर्ष जगतात त्याच्यावरून त्याचं अॅन्युअल, बायॲन्युअल आणि पेरिॲन्युअल असं क्लासिफिकेशन करणार आहोत. बघा, लाईफ सायकल ऑफ प्लांट लाईक जवार, सनफ्लॉवर कम्प्लीट इन 1 इयर. एका वर्षात ते वाढतात, त्याला धान्य येतं आणि ते मरून जातात. बघा त्याला म्हणायचं अॅन्युअल. दोज प्लांट आर कॉल्ड अॅन्युअल. ज्वारीचं पीक लावलं, ते येतं, काढलं आपण की ते परत येतं का दुसऱ्या वर्षी त्यालाच पीक? तर नाही, मग ते फुकट जातं. त्याला एकच वर्षाचा कालावधी असतो, त्याला म्हणायचं अॅन्युअल. भाताचं पण तसंच आहे बघा. तुम्ही भात शेती बघितली असेल, भात उगवतं, लावलं जातं, उगवतं, त्याच्यावरचा भात काढला जातो आणि ते भात उपटून त्याचा पेंडा केला जातो. का? तर त्याच भाताला परत अजिबात तांदूळ येणार नाहीत किंवा भात लागणार नाही. त्याला म्हणायचं अॅन्युअल. त्याचा कालावधी 1 वर्षाचा असतो. बघा, द लाईफ सायकल ऑफ प्लांट लाईक कॅरोट, बीटरूट इज ऑफ 2 इयर्स. म्हणजे आपण जे गाजर आणि बीटरूट म्हणजे बीट खातो, ते 2 वर्ष जगतात, म्हणून त्याला म्हणायचं बाय अॅन्युअल. अँड शर्ब लाईक हिबिस्कस, ऑलिएंडर अँड ट्री ऑफ मँगो, गुलमोहर, ते वर्षानुवर्ष जगतात, म्हणून त्याला म्हणायचं पेरिॲन्युअल. हा एक आपण क्लासिफिकेशन बघितलं. आधी बघितलं त्याच्या स्ट्रक्चरवरून क्लासिफिकेशन, आता त्याच्या लाईफ स्पॅनवरून बघितलं अॅन्युअल, बायॲन्युअल अँड पेरिॲन्युअल. पुढे आपण बघूया. पहा, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे फ्लॉवरिंग प्लांट अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट. आपण क्लासिफिकेशन बघतोय. सगळ्यात पहिलं स्ट्रक्चरवरून बघितलं, उंचीवरून बघितलं, नंतर त्याचा लाईफ स्पॅन आणि थर्ड आहे फुलं येतात की नाही येत. बघा, प्लांट्स दॅट बिअर फ्लॉवर कॉल्ड फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे हिबिस्कस, मोगरा, हिबिस्कस म्हणजे जास्वंदी, जाई, जुई, चंपा, चमेली, हे आहेत फ्लॉवरिंग प्लांट. आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे प्लांट्स दॅट never bear flowers is called non-flowering plant. Non-flowering plant may not have be organs like root, stem and leaf. म्हणजे त्यांना असतात असंच नाही, त्याला अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती मराठीमध्ये म्हणतात. बघा इथे तुम्हाला इथे 2 फ्लॉवर दाखवलेले आहेत बघा. जगातील सर्वात मोठं फूल इंडोनेशियामध्ये आढळलेलं आहे बघा, इथे दिसतंय तुम्हाला. हे जगातील सगळ्यात मोठं फूल इंडोनेशियामध्ये आढळलेलं आहे. याचा जो डायमीटर आहे तो 1 मीटरचा आहे. म्हणजे हे पूर्ण इथून जे फूल तुम्हाला हे दिसतंय, हे पूर्ण 1 मीटरचं फूल आहे. त्याचा डायमीटर हा 1 मीटर आहे. आणि जगातलं सगळ्यात लहान फूल इथे तुम्हाला दाखवलं आहे बघा, त्याचा डायमीटर, ही छोटी छोटी ही फुलंच आहेत, त्याचा डायमीटर 0.5 मिलीमीटर आहे. वुल्फिया हे ह्याचं नाव आहे, वुल्फिया. बघा, हे जगातील सर्वात लहान फूल आणि मोठं फूल तुम्हाला दाखवलं आहे. या मोठ्या फुलाचं नाव आहे राफ्लेशिया अर्नोल्डी आणि छोट्या फुलाचं नाव आहे वुल्फिया. पुढे बघा, आता डिफरंट
we see different plant growing in different place around us. Plant can be classified according to their habit or place. म्हणजे बघा पुढचं क्लासिफिकेशन आहे ते कुठे राहतात, त्यांची हॅबिटेट कुठे आहे ते. पहिलं आहे वॉटर. बघा जमीन, पाणी, दलदलीचा भाग, वाळवंट, एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतीचे वेगवेगळे अधिवास असतात. म्हणजे जमिनीवर काही राहतात, काही पाण्यामध्ये, काही चिखलामध्ये, काही वाळवंटामध्ये आणि काही वनस्पती एखाद्या मोठ्या वनस्पतीच्या अंगावरती सुद्धा. म्हणजे आपण बघितलं अमरवेल मागच्या वेळेला, ती कुठच्या तरी याला गुंडाळूनच त्याच्या ह्याच्यावरतीच जगत असते. ह्या प्रकारावरून पण त्याचे क्लासिफिकेशन होते. म्हणजे बघा कमळ पाण्यामध्ये असतं, डेझर्टमध्ये कॅक्टस असतं. अशा प्रकारे ह्याचं क्लासिफिकेशन आहे. पुढे आहे डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल. आपण प्लांटचं बघितलं, आता ॲनिमलचं. डिफरंट ॲनिमल हॅव डेव्हलप डिफरंट शेप to survive in the environment. There is great variety in the body structure of animal too. The amoeba that cannot be seen with our eyes, and the huge elephant, the small snail, the fish which swim in water, a kite that flies high in sky. म्हणजे काय, पर्यावरणामध्ये टिकून राहण्यासाठी प्राणी हे वेगवेगळा आकार धारण करतात. बघा, मग छोटा तो अमिबा असेल, मोठा हत्ती असेल, गोल गरगरीत हत्ती असेल, किंवा लहान पाण्यात पोहणारा मासा असेल, उडणारी घार असेल, फुलाभोवती वावरणारे फुलपाखरू असतील. ह्या प्रत्येकाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. Animal have body part like head, neck, torso, tail, limbs for movement. They have various organ system which carry of various function inside their body in their respect to. There is lot of diversity in animal. Animal मध्ये सुद्धा विविधता भरपूर आहे. बघा, आपण बघूया इथे. आता बघा, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ॲनिमल दिलेत. व्हॉट आर द डिफरंट इन बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल लाईक स्नेक, लिझर्ड, टायगर फिश अँड ईगल, हेन, क्रॅब, हाऊसफ्लाय, अर्थवर्म, क्रोकोडाईल अँड ग्रासोफर. बघा, खेकडा कसा दिसतो आपला क्रॅब इथे, त्याला बघा दोन अशा मोठ्या नांगी असतात. कशासाठी, तर त्याला त्या ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर तो हे खातो, लीफ खातो, आणि ते जे दोन त्याची नांगी असतात त्याच्याने तो लीफ पकडून तोंडात टाकतो आणि खातो. तुम्ही कधी बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. तसंच फिश बघा पाण्याखाली राहतो, म्हणून त्याला गिल्स वरनी फिन्स असतात, ज्याच्यामुळे तो पाण्याखाली राहू शकतो. आता इथे बघा हनीबी दिले. हनीबी काय करते, तिला एक नेक्टर अशी लांब सोन टाईप असते, त्याच्याने ती ह्याच्यामध्ये घुसवते आणि हनी असतं ते ओढून घेते आणि तिच्या सॅकमध्ये साठवून ठेवते. पुढे बघा क्रोकोडाईल कशी आहे, तिला सरपटण्यासाठी 4 पाय आहेत तिला, आणि दात तिचे मजबूत असतात शिकार पकडण्यासाठी. इथे अर्थवॉर्म दिलेला आहे. असे प्रत्येकाचे वेगवेगळे शरीर रचनेत फरक दिसून येतो. तुम्हाला एक यादी बनवायला सांगितले की तुमच्या आजूबाजूचे प्राणी, मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर देणार आहे ना, त्याच्यामध्ये हे बघूया आपण. अशा प्रकारे आपण डायव्हर्सिटी इन ॲनिमल अँड डायव्हर्सिटी इन प्लांट बघितलेला आहे. पुढे बघूया काय करायला सांगितले तुम्हाला. एक इथे बघा, तुम्हाला पॅरामेशियम हा एक, आता तुम्हाला पहा, हे आपण बघितलं आधी त्यांच्या आकारावरून किंवा त्यांच्या ठेवणीवरून त्यांचं क्लासिफिकेशन. आता आपण बघणार आहोत सेल, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोस्कोप खाली एक डबक्यामधलं पाण्याचा एक थेंब घ्यायचा आहे, आणि तो जर मायक्रोस्कोप खाली नीट सेट करून बघितला तर तिथे आपल्याला काही सूक्ष्मजीव हलताना दिसतात. त्याच्यातील पॅरामेशियम हा एक प्राणी आहे, तो युनिसेल्युलर आहे. आणि तसंच अमिबा हा सुद्धा, त्याला फक्त एकच सेल असतो, आणि त्या सेलच्या साहाय्याने तो जेवतो, त्या सेलच्या साहाय्याने तो खातो, आणि त्या एका सेलचे 2 सेल झाले की त्याचे 2 अमिबा तयार होतात. रिप्रोडक्शन पण त्या एकाच सेलनी होतं. असं हे असतात युनिसेल्युलर प्राणी. आणि हॉर्स, बियर, टॉर्टॉइज, मॅन हे सगळे कसे आहेत, मल्टीसेल्युलर ॲनिमल. हे झालं नेक्स्ट क्लासिफिकेशन, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. पुढचं क्लासिफिकेशन आहे वर्टिब्रेट आणि इनवर्टिब्रेट. म्हणजे वर्टिब्रेट म्हणजे बघा, आपल्या मानेच्या खाली तुम्ही हात लावलात तर तुम्हाला एक पाठीचा कणा दिसतो, त्यालाच आपण कसे प्राणी आहोत, तर ॲनिमल विथ व्हर्टिबल कॉलम. आपला व्हर्टिबल कॉलम आहे म्हणून आपण व्हर्टिब्रेट, आणि ॲनिमल विदाऊट व्हर्टिबल कॉलम इज इनव्हर्टिब्रेट ॲनिमल. बघा, मग कुणाकोणाला असतो आणि कुणाकोणाला नसतो आपण बघूया. साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू हे कसे आहेत, तर ह्युमन आर व्हर्टिब्रेट ॲनिमल. ह्याला पाठीचा कणा असतो.
animals such as snail, cockroach, earthworm do not have vertebral column. त्याला पाठीचा कणा अजिबात नसतो. पुढे बघूया आपण नेम सम ॲनिमल विच ले, हे झालं व्हर्टिबल आणि इनव्हर्टिबल. पुढचं क्लासिफिकेशन आहे नेम सम ॲनिमल विच ले एग, अदर विच गिव्ह बर्थ टू ॲनिमल. बघा हे कसं, जे डायरेक्ट जन्म देतात आणि जे अंडी घालतात. तर बघा विच ले एग, बघा ओव्हिपोरस ॲनिमल विच ले एग आणि विव्हिपोरस विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. म्हणजे कोंबडी कशी आहे, ओव्हिपोरस, ती काय करते, एग घालते. आणि विव्हिपोरस कोण येईल तर डॉग, कॅट हे कसे आहेत, विव्हिपोरस ॲनिमल, कारण ते यंग वनला डायरेक्ट बर्थ देतात. अशा प्रकारे एक त्यांचं क्लासिफिकेशन आहे. पहिलं स्ट्रक्चरवरून बघितलं, नंतर आपण कशावरून बघितलं, सेलवरून बघितलं, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, थर्ड बघितलं व्हर्टिब्रेट, इनव्हर्टिब्रेट, फोर्थ आपण बघितलं विव्हिपोरस, ओव्हिपोरस. पुढे बघा, पुढे आहे टेरेस्ट्रियल, ॲक्वॅटिक अँड ॲम्फिबियस, म्हणजे पाण्यात राहणारे, जमिनीवर राहणारे आणि दोन्हीकडे राहणारे. बघा हाऊएव्हर ॲनिमल लाईक फ्रॉग लिव्ह इन बोथ प्लेस, त्याला म्हणायचं ॲम्फिबियस. फ्रॉग किंवा क्रोकोडाईल हे कसे आहेत, ॲम्फिबियस, ते जमिनीत पण राहतात, पाण्यावरती पण राहतात. पण फिश कुठे राहतो, फक्त पाण्यामध्ये, म्हणून त्याला म्हणायचं ॲक्वॅटिक ॲनिमल. आणि काऊ किंवा हॉर्स हे कुठे राहतात तर जमिनीवरती, म्हणून त्याला म्हणायचं टेरेस्ट्रियल ॲनिमल, दोन्हीकडे राहणारे ॲम्फिबियस. हे नेक्स्ट क्लासिफिकेशन झालं. पुढे आहे आणि तसंच बघा जमीन बघितलं, पाणी बघितलं आणि दोन्हीकडे बघितलं, पण जे हवेमध्ये पाणी बघा, अ काइट ऑर इगल, क्रो, बटरफ्लाय, हनीबी फ्लाय इन एअर through their live in different places. These animal is said to be aerial mode of life. अशा प्रकारे प्राण्यांचं जिथे राहतात त्याच्यावरून आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. इथे आपला हा लेसन झालेला आहे. याच्या खाली जे एक्सरसाइज